कथाप्रेमी रसिकांना दत्ता सरदेशमुखचा नमस्कार. मित्र हो, आज ऐकूया रफू ही एक कथा. लेखक अनामिक. ऐकूया रफू. गावातल्या जुन्या बाजारपेठेत एक छोटंसं दुकान होतं. दुकान इतकं छोटं की आत उभं राहिलं की बाहेरचं जग विसरून जावं. भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेल्या शाली, झिजलेले स्वेटर्स आणि टेबलावर एक छोटंसं भिंग. दादाभाईंचं काम एकच, रफू. रफू म्हणजे फक्त सुईदोऱ्याचं काम नाही. रफू म्हणजे फाटलेलं इतकं जपून जोडणं की फट कुठं होती हेही दिसू नये. पण हे काम सगळ्यांना जमत नाही. कारण फक्त सुईदोरा असला म्हणून रफू होत नाही. त्यासाठी लागतो वर्षांचा अनुभव, संयम आणि कपड्याची भाषा समजणारे डोळे. तर त्या दिवशी दादाबाईंच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता. भाई, हे रफू होईल का?" भाईनं भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती. ते शांतपणे म्हणाले, "रफू होईल, पण वेळ लागेल." तरुण थोडा चिडून म्हणाला, "इतका वेळ कशाला? 2 टाके मारले की झालं ना." भाई हलकंसं हसले. "बाबा, 2 टाके मारणं म्हणजे शिवणं, पण रफू म्हणजे जखम लपवणं आहे." त्या रफूच्या दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता. तो सगळं ऐकत होता. त्यानं हळूच विचारलं, "भाई, कपड्याला रफू असतो, पण नात्यांना असतो का?" दुकानात क्षणभर शांतता पसरली. त्या वृद्धाचं नाव होतं राजाभाऊ. त्यांचा एक जिवलग मित्र होता, गणेश. शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकांच्या बाजूला. लोक म्हणायचे, हे दोघं मित्र नाहीत, एका आत्म्याचे 2 भाग आहेत. पण आयुष्यात एक दिवस असा आला. व्यवसायात पैसे आले, पद आलं, प्रतिष्ठा आली, सत्ता आली आणि त्यांच्यासोबत आली अहंकाराची बारीक फट. सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले, एकमेकांवर शब्द झडले आणि एक दिवस राजाभाऊ आणि गणेश यांचं नातं फाटलं. राजाभाऊ हळू आवाजात म्हणाले, "सुरुवातीला वाटलं 2 फोन केले की सगळं ठीक होईल. पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो." वर्ष गेली. दोघंही आपापल्या आयुष्यात मोठे झाले. पण आत कुठंतरी एक जागा रिकामी राहिली. भाई शांतपणे रफू करत होते. ते म्हणाले, "राजाभाऊ, कापड फाटलं की लोक लगेच आणतात, पण नातं फाटलं की लोक थांबतात. अहंकार सुकू देतात, जखम खोल जाऊ देतात आणि मग तेव्हा रफू करायला येतात." ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले, "दोरा जुळत नाही, रंग जुळत नाही आणि फट जास्त मोठी झालेली असते." राजाभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, "भाई, मग उपाय काय?" भाईनं सुई हळूच ठेवली. "उपाय एकच, रफू लवकर करायचा. फट दिसली की लगेच बसायचं. दोरा संयमाचा, सुई समजुतीची आणि गाठ माफीची मारायची." स्वेटर तयार झाला. फट कुठं होती हे ओळखूही येत नव्हतं. तो तरुण आश्चर्याने म्हणाला, "भाई, खरंच काहीच दिसत नाही, ओळखायला सुद्धा येत नाही. इथे रफू केलं आहे म्हणून." दादाभाई म्हणाले, "कारण मी फक्त टाके मारले नाहीत, कपड्याच्या धाग्यातूनच धागा काढून रफू केला." राजाभाऊ उठले. त्याने फोन काढला. खूप वर्षांनी एक नंबर डायल केला. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, "हॅलो." राजाभाऊंचा आवाज थरथरला. "गण्या, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे. वेळ आहे का रे?" त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करताना हळूच फुटफुटले, "कपड्याचा रफू मी करू शकतो,
पण नात्यांचा रफू माणसाने स्वतः करायचा असतो. कारण फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला कधीकधी संपूर्ण आयुष्य लागतं. संपूर्ण आयुष्य. रसिक मित्र हो, आत्ताच आपण रफू ही एका अनामिक लेखकाची लघुकथा ऐकलीत. सौजन्य दीपाली सुनील शिंदे, ठाणे. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण आपला अभिवाचक मित्र मी दत्ता सरदेशमुख मला कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो आहे, तो व्यवस्थित लिहून घ्या, सेव्ह करा आणि आपले अभिप्राय मला कळवा. हे अभिप्राय या अनामिक लेखकाला मी समर्पित करतो. हां, तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186.